अपेक्षा तीच आहे की ती निवडणूक जाहीर करतील महापालिकांची. असं बोलण्यात येते की महापालिकेच्या 2 बघून सर्व महापालिकाची निवडणूक आता जाहीर होईल. प्रश्न हेच आहे की राज्यात ज्यावेळी निवडणुका होतात, ग्रामपंचायती असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगरपंचायतींच्या असो, त्या वेगवेगळ्या वेळेत होत असतात. आता कोर्टाच्या निर्णयामुळे सगळे लांबले मुले एकत्रित झाले. मात्र प्रत्येक एका नगरपालिकेचा निकाल लागत असतो, दुसरा 1 वर्षाला लागत असतो. एका निकालावर दुसरा परिणाम होऊ शकतो ही कल्पना असती तर नगरपालिकांच्या निवडणुका ह्या एकाच वेळी झाल्या असत्या आतापर्यंत. त्यामुळे ही निवडणूक निकाल पुढे का ढकलला गेला दुसऱ्या निवडणूक हे कळलं नाही. आज तर महापालिका जाहीर होत असताना त्यांनी 2 वगळता सगळे जाहीर करणार असं जर बातमी असेल खरी असेल तर मग निकाल त्या राहिलेल्या 2 झाल्याशिवाय निकाल लावणार नाही का, हा प्रयत्न आहे का? आज मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे म्हणजे तुम्ही विचार करा, जुलै महिन्याची कट ऑफ डेट आहे. जुलै महिन्याची मतदार यादी जी असेल ती कट ऑफ केलेली आहे. त्यानंतर भले तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले असो, खरं म्हणजे अधिकार त्याला आहे. वाढदिवस 18 ऑगस्टला असेल किंवा वाढदिवस सप्टेंबरला असेल, तो 18 वर्ष पूर्ण झाला पण त्याला तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही. जुलैला फायनल करून सुद्धा आता डिसेंबर संपत आला तरी अजूनही तुम्हाला मतदार यादी कंप्लीट करता आली नाही. 10 तारखेला करायची होती, ती परत मुदतवाढ घेतली. आज 15 तारखेला जाहीर करणार म्हणून सांगितले. अजूनही अंतिम मतदार यादी जाहीर नाही. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावर ती बूथनिहाय नाही, ती फक्त प्रभागनिहाय आहे. बूथनिहाय यादी करायला अजून त्यांनी आठवडाभराची मुदत घेतलेली आहे, 20 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत. तिथून परत फायनल यादी मतदार बूथनिहाय नंबरसह ही 25 का 27 तारखेच्या आसपास येणार. निवडणूक प्रक्रियेला परंपरा आहे की सिस्टम आहे. आधी मतदार यादी तयार होते, कच्ची यादी तयार होते, हरकती घेतल्या जातात, फायनल यादी तयार होते. फायनल यादीवर प्रत्येकाच्या नावापुढे क्रमांक नंबर येतो, त्यानंतर निवडणूक जाहीर होते. अजून मतदार यादी फायनल नाही, अजून जाहीर नाही. बूथ निहाय तर व्हायला अजून 10 दिवस आहे. तर आज निवडणूक आयोग निवडणूक कशाची घेणार आहे आणि मग त्यात अर्ज भरत असताना नावापुढे अनुक्रमांक नंबर नेमकं कोणचा लिहायचा आहे. जर निवडणुकीची अजून तयारी झाली नसेल तर आज जाहीर करायची काय गडबडी कळलेली नाही. त्यामुळे ह्याच्या मागे थोडा गोडबंगा दिसतोय. आता ह्या महापालिकेसंदर्भात आमची बैठक नेत्यांची आमची झाली असली तरी शिवसेनेची आणि वंचित आघाडीशी माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे. त्यांना सुद्धा सोबत घेऊन ही निवडणूक लढायची अशी आमची तयारी आहे आणि चर्चा पॉझिटिव्ह नोटवरच सुरू आहे. आम्हाला विश्वास वाटतो की ह्या महापालिकेत येणाऱ्या, तुम्ही इतिहास बघितला तर मागच्या निवडणुकीत जरी महापौर पहिल्या टर्ममध्ये आमचा झाला नसला तरी मतदान बघितलं तर मागच्या वेळेला आमच्या आघाडीला भाजपपेक्षा जवळजवळ 6% मतदान अधिक पडलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत ह्या मतदारसंघात महापालिकेच्या क्षेत्रात जवळजवळ 20 ते 25 हजारांनी मला मताधिक्य मिळालेलं आहे. आणि ह्याच्यात जर तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेला पडलेली मतं जोडली तर जवळजवळ 50,000 मतानं आम्ही महापालिका क्षेत्रात भाजपपेक्षा पुढे आहे. आणि काही लोक जरी गेली असली तरी 80% नगरसेवक जी आमच्या आघाडीत निवडून आली ती आजही आमच्या सोबतच आहेत. आणि त्यापेक्षा महत्वपूर्ण जनता ही अजूनही पूर्वगामी विचारांची चांगली आहे आणि त्यामध्ये आमच्यावर राहणार. मात्र आमच्यात विभाजन होऊन मागच्या सरकार भाजपचा फायदा होऊ नये त्यासाठी एकत्रितपणे लढायचा निर्णय झालेला आहे. मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो, प्रश्न मी राहील की नाही ह्याचा नाही आहे. प्रश्न आम्ही सगळेच एकावर राहू करणार तुम्ही विचारू शकता, पण तो आता शंकेचा प्रश्न राहिलेला नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी तरी प्रभावीपणे एकत्र लढणार आहे. शिवसेनेलाही सोबत घेणार आहे, वंचितना आणि इतरही आहे. शेतकरी संघटना असेल, शेट्टी साहेबांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे. जनता दल होती, शरद पाटील सर आता नसतील तर त्यांच्या लोकांची चर्चा चालू. असं वेगवेगळे घटक एकत्रित करून आम्ही चांगलं बॅलन्स द्यायचा प्रयत्न करतो. मी पूर्वी सांगितलेलं आहे, जर भाजप मला बोलवत असेल तर मी माझं काम चांगलं करतोय ही मी त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंट समजतो, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो. पण मी ह्या विचाराचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी निवडणूक लढवताना मी स्पष्ट सांगितलेलं की मी निवडून आलो तर मी काँग्रेस पक्षासोबत राहणार आणि निवडून आल्या दुसऱ्या दिवशी गुलाल न उतरता मी आणि आमचे नेते विश्वजित कदम आम्ही दोघं मिळून सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची, खडगे साहेबांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला. जनतेपुढे मांडताना मी काँग्रेसचाच आहे हाच माझा मुख्य प्रचाराचा मुद्दा होता आणि मी त्या पद्धतीनंच प्रामाणिक राहतो. तेव्हा तुम्ही जर त्यांनी आज भाषणात मुद्दा घेतला आणि त्यांनी मुद्दा घेतला की वर्ल्ड बँकेचे निधी जो मित्रांनी त्यांनी जो काढलेला आहे तो MRDP च्या माध्यमातून जे पैसे 500-600 कोटीचा प्रकल्प ह्या ठिकाणी काढून त्याचे टेंडर पण गडबडीत घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला.
हे करत असताना लोकप्रतिनिधींची मत घेऊन करायला गरजेचं होतं. तुम्ही जर त्याचा पूर्ण प्रोजेक्ट बघितलं, त्यात 600 कोटी आले, त्या 600 कोटीमध्ये शेरी नाळ्यासाठी काहीही तरतूद नाही. हा फक्त गटरी काढायचा प्रकल्प आहे. त्यातनं जी उचलून बाहेर टाकायची पाणी टाकायचं त्याची यंत्रणा नाहीये. आमचं सरकार म्हणजे महाविकास सरकार असताना ह्या ठिकाणी STP साठी 90 कोटीची मंजुरी तरतूद त्यावेळी केलेली आहे. अजूनही ते पैसे महाराष्ट्र शासन मंजूर करून निधी खाती देत नाहीये. जे शिरेल्याचं पाणी आहे ते STP मार्फत त्या ठिकाणी गाडी तळापाशी स्वच्छ करून मग ते पाणी पुन्हा दुर्गाव ह्या योजनेचं द्यायचं पूर्ण नियोजन होतं. त्याला अजून निधी आलेला नाहीये. हा जो निधी आलेला आहे हा पूर संरक्षणाचा निधी आलेला आहे, शरीराचा नाही आहे. त्यामुळे ते जे म्हणतात ते काय चुकीची बातमी. थोडं नेत्यालाही बोलते. सांगली जिल्ह्याला केंद्रातून मदत होते, तुमची भाषणं असताय, तुम्ही समस्या मांडताय, ठीक आहे, पण मदत जी आहे वर्षाचा तुम्हाला अमृत योजनेची अंडर आता आपल्याकडे नवीन पाणी पुरवठा योजना म्हणजे आम्ही जी सांगलीकरांची मागणी आहे की आम्हाला कृष्णेचं पाणी दूषित आहे आणि आपल्याला वारणेचं पाणी मिळालं पाहिजे. त्या वारणेचं पाणी येण्यासाठी हा प्रकल्प लवकरच शासन आपलं प्रशासन तयार करायला लागले. ते दिल्लीत जाऊन ते अमृत योजनेचे आता जवळजवळ 600-700 कोटी रुपये वारणेचं पाणी सांगलीला मिळवण्यासाठी हा प्रकल्प चालू आहे. आता काही लोकांची मागणी आहे की ज्या ठिकाणी आपण वारणेचं पाणी उचलतो तिथून जरा अजून वरच्या बाजूला जावं, त्याचा सुद्धा अभ्यास चालू आहे महापालिका प्रशासनाचा. व त्या बैठकीतून आम्ही पाठपुरावा करत आहे. सांगलीत रस्त्याचा विषय आहे. तुम्ही विचार करा की भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला त्यांनी ह्या ठिकाणी शब्द दिला होता, सरकार महाराष्ट्रात आलं त्या दिवशी शब्द दिला होता की आम्ही सांगली महापालिकेला 100 कोटीचा निधी देऊ. त्या 100 कोटीच्या निधीपैकी फक्त 15 कोटीचाच निधी त्यांची सत्ता असोपर्यंत आलेला. त्यातला वरचा जो 85 कोटीचा निधी आहे तो पुन्हा ज्या वेळेला जयंत पाटील पालकमंत्री झाले आणि त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री त्यानंतर ते 85 कोटी दिले. यांनी फक्त घोषणाच करतात, प्रत्यक्ष निधी देत नाही. आता सत्ता येऊन सुद्धा ह्याची पुन्हा आता जो 3.5 वर्ष झाली पुन्हा सत्ता येऊन त्या 3.5 वर्षात कुठलाही निधी ह्या महापालिकेला त्यांनी दिलेला नाही. आणि त्यामुळे मतांसाठी फक्त हे लोक वापर करतात आणि विकास हा महापालिकेचा जर त्यांना करायचा असता तर खूप अधिक करता आला असता. तुम्हाला आता आमच्या निवडणुकीचे मुद्दे पुढच्या काळात तुम्हाला कळतील आणि आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांना पटवून सांगणार आहे की ह्या सांगलीसाठी विकासासाठी आमच्या विचाराची लोकच या सांगलीला विकास करू शकतात. पाणी घाण नसते, पाणी घाण केलं जाते. त्यामुळे ही महापालिकेची प्रशासनाची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी तुम्ही जेवढे पैसे तुम्हाला मिळतात गटर योजनेसाठी ड्रेनेज योजनेचे जवळजवळ 200 कोटी रुपये आले. त्याच्यावर काही 200 कोटी मंजूर आहेत. त्यात काही नियोजन महापालिकेकडनं दिसत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू आहे का बरोबर चालू आहे का नाही पाहिलं जात नाही. त्याची बिलं परस्पर निघतात सुद्धा, काम तर झालेलं नाही. आणि तेच घाण पाणी तुम्ही त्या वॉटर बॉडीमध्ये सोडलं तर ते पाणी दूषित होणारच नाही. लोकांना सांगली सुद्धा मनोरंजनाला किंवा देखाव्यासाठी एकही ठिकाण नव्हतं. त्यामुळे ते ठिकाण आले. निदान लोकांना आज विरंगुळा म्हणून संध्याकाळची त्या ठिकाणी चांगले कुटुंब आपलं परिवार घेऊन तिथं जाऊ शकतात. एक चांगला कारंजा तिथं वॉटर शो पाहू शकतात. आता ते पाणी घाण काय आहे, ते पाणी स्वच्छ केलं पाहिजे ही जबाबदारी महापालिकेची प्रशासनाची आहे, त्यांनी ते केलं पाहिजे.